मित्रांनो, जेव्हा काव्याने पार्थला विचारलं की तुम्ही माझ्यासोबत सेंटरवर याल का, मला तुमच्यासोबत खूप गप्पा मारायच्यात, तेव्हा पार्थ तिला काय म्हणाला, हो म्हणाला की नाही म्हणाला, याचं उत्तर आपण आज जाणून घेणार आहोत. आणि शेवटी तुम्हाला खूपच धक्कादायक बातमी भेटणार आहे. मित्रांनो, आता इथे होतं असं की जीवा घरी आलेला आहे. जीवाला नंदिनीसोबत लग्नाला जायचं आहे, त्यामुळे तो शेरवानी घ्यायला घरी आलेला आहे. आणि आता घरी आल्यामुळे इथे पार्थ, काव्या दोघेही ऑफिसमधून आलेले आहेत. पार्थ आता काव्याविषयी सांगत आहे की काव्याने खूप छान केलं आज, खूप ब्रिलियंट वागली आज. परंतु आता जीवा घरी आल्यामुळे पार्थचा चेहरा तर पडला डायरेक्ट. त्याला आता परत काव्य आणि पार्थ जीवा समोर म्हटल्यावर त्याला आता काहीच समजेनासं झालं. आणि त्यात वसू आत्या तेल टाकायला, वसू आत्या हटकून बोलत आहे की जीवा तू का आला इथे, त्या पार्थला किती त्रास होतोय तुला दिसत नाही का, तुझ्या आणि काव्यामुळे किती त्रास होतोय बिचाऱ्या पार्थला, तुला कळत नाही का. तर मानिनी म्हणत आहे वसू आत्याला की अहो वसू आत्या, तुम्ही नका ना माझ्या मुलांमध्ये अंतर वाढू, कशाला मध्ये बोलताय, अहो त्यांचं ते बघून घेतील ना, कुणाला त्रास होते कुणाला नाही ते त्यांचं बघून घेतील, तुम्ही का मध्ये मध्येच करताय उगाच, तुम्ही 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 ना अजिबात मध्ये बोलू नका. मात्र पार्थ खरंच खूप खडूस आहे यार, ते बिचारे जीवाच्या गळ्यात सुद्धा पडला नाही, एवढं काय दुश्मनी यार. तो जीवा तिकडे नंदिनीसाठी जीव काढतोय, पण या पार्थला मूर्खला दिसतच कसं नाही काय माहिती. सोडू चेहऱ्याचा, मला तर खरंच आता ना राग येतो पार्थचा खूप. असं करतात का कुणी, बिचारा भाऊ एवढ्या प्रेमाने गळ्यात पडायला लागला पण हा पडला सुद्धा नाही. काय तर बोले मला क्लायंटला फोन करायचा आहे, आणि काव्याकडे बघून सुद्धा वाकडे तिकडे तोंड केली. त्याला असं वाटलं की आता हे जीवा काही कायमचं चालेल की आता हे दोघं पुन्हा एकत्र दिसल्यावर बापरे माझं काय होणार. पण तो बिचारा जेव्हा आपला शेरवानी घ्यायला आलेला असतो, मग जीवा आता शेरवानी घेऊन जातो. आणि इकडे आता मस्तपैकी जीवानी आणि नंदिनी एवढे सुंदर तयार झालेले आहेत ना, वाव, इतके क्यूट दिसत आहे, इतके म्हणजे ना आज चक्क खरंच नजर नको लागायला त्यांना कुणाची, इतके क्यूट म्हणजे ना. जीवा आणि नंदिनीने अगदी साजेसे कपडे घातलेले, एकमेकांना मॅचिंग होतील असे सोबर साधे कपडे घातलेले आहेत आणि इतके क्यूट दिसत आहे. बापरे, दोघे जण एकमेकांना एवढे शोभून दिसत आहेत ना यार, खरंच यांच्या जोडीला खरंच नजर नको लागायला, असेच नेहमी हसत आणि एकत्र राहावे. तर आता इकडे आपल्याला असं पाहायला भेटतं की काव्य बिचारी आता इथे कॉफी पीत पार्थला म्हणवत आहे की पार्थला बोलत आहे, पार्थ प्लीज मला ना माझं सेंटर कळलंय IAS साठीचं एक्झामचं, आणि प्लीज मला ना तुमच्यासोबत खूप गप्पा मारायच्यात, मला माझ्या लाईफमध्ये कधीच हारायचं नाही पार्थ, मी स्वतःला जिंकतानाच पाहिलंय आणि मला कायम जिंकायचं आहे. तुम्ही जर मला सोडवायला आले ना तर मी नक्की ती एक्झाम पास कर, म्हणजे क्लिअर करेल, त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत या ना पार्थ प्लीज. आणि एक्झामच नाही, मला तुमच्यासोबत खूप गप्पा मारायच्यात, खूप काही तुम्हाला सांगायचंय, जी म्हणजे माझ्या मनात दडून ठेवलंय, लपवून ठेवलंय, माझं मन मोकळं करायचंय, खूप गप्पा मारायच्यात. आणि हा प्रवास खरंच खूप सुंदर होऊ शकतो जर तुम्ही माझ्यासोबत मला सोडवायला आलेत तर. आणि ती बिचारी त्याच्या मागे मागे करत आहे, त्याला विचारत आहे, पण तो पार्थ इतका बदमाश नाही बोलतो तिला, नाही नाही काव्या मी नाही येऊ शकत, मला सुट्टी नाही भेटणार. तेव्हा काव्या बोलते, अहो तुम्हीच तर बॉस आहात. तेव्हा तो बोलतो की विक्रम देशमुख बॉस आहे, म्हणजे बापाचं नाव घेतो. तेव्हा काव्या बोलते, अहो विक्रम देशमुख तुमचे बॉस नाही, ते तुमचे वडील आहेत, आणि बाबा तुम्हाला नाही बोलणारच नाही, असं कसं होईल. पण पार्थ काही ऐकायला तयार नाही. पार्थ बोलतो की नाही, मी नाही येऊ शकत, मी तुमच्या बरोबर येऊ शकत नाही, तुम्ही तुमच्या मैत्रिणीला अनिशाला घेऊन जा. बापरे, किती खडूस आहे यार पार्थ. ती बिचारी एवढी त्याच्याकडे, एवढी प्रेमाने, एवढी आशेने, एवढी भावनेने त्याच्याकडे काहीतरी मागत आहे, पण हा पार्थ ना खरंच लय खडूस झाला यार. पण आता काय करणार, शेवटी पार्थ पण हर्ट झालाय ना, आता काय करणार. मग आता पार्थ इकडे, ती बिचारी काव्य आता रुसलेली आहे खूप, कारण तो नाही बोलला ना. मग ती जेवण पाणी वगैरे सगळं तिने सोडून दिलेलं आहे. मग आता पार्थ तिला बोलत आहे की काव्य जेवून घ्या, त्यामुळे ती बोलते की मला सुद्धा जेवायला वेळ नाही, आता जसं तुम्हाला माझ्याबरोबर यायला वेळ नाही, मलाही जेवायला वेळ नाही, मला तुमच्या हातचं काही जेवण बिवण नको. मग आता पार्थ तिला जेवण भरवत आहे. तसा खूप चांगला आहे बरं का पार्थ, म्हणजे कधी कधी खूप वेड्यासारखं वागतो, पण काळजीही तितकीच घेतो, कारण शेवटी त्याचं काव्यावर राग जरी असला तरी प्रेमही तितकंच आहे हो, त्यामुळे तो तिला भरवत आहे जेवण. तिकडे नंदिनी आणि जीवा जेव्हा मंडपात जात असतात तेव्हा नंदिनीचा पाय घसरतो आणि ती पडायला लागते. तेवढ्यात तिला जीवा सावरतो, आणि असा सावरतो की जणू काय एकदम असं वाटते की नवरा नवरी हेच आहेत, नवरा नवरी राहिले बाजूला पण असं वाटते हेच नवरा नवरी आहेत. आणि इतके क्यूट यार खरंच, या दोन्ही जोड्या अशाच कायम एकत्र राहावं आणि एकत्र येऊ लवकर. का वाटतं तुम्हाला, येतील का, आता 21 दिवस तर कंप्लीट व्हायला आलेत. कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.